काल रात्री बरोबर 2 वाजता अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या राहत्या घरी म्हणजेच खार इथल्या हेरिटेज या इमारतीमध्ये हल्ला करण्यात आला। हा हल्ला झाल्यानंतर 3:30च्या दरम्यान त्याला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं। त्यानंतर नेमकं काय काय घडलं, शस्त्रक्रिया किती वाजता सैफवर झाली, त्यानंतर मेडिकल बुलेटिन किती वाजता जारी करण्यात आलं, एकूणच सगळा घटनाक्रम काय होता पहा या रिपोर्टमधून। अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला। घरात चोर शिरल्याचं महिला मदतनीसाच्या निदर्शनास आलं। महिला मदतनीसानं आरडाओरडा केला। आरडाओरडा ऐकून सैफ बाहेर आला। चोरट्यानं सैफवर चाकूनं 6 वार केले। सैफच्या मानेवर, मणक्यावर आणि हातावर वार करण्यात आले। पहाटे 3:30 वाजता सैफला लीलावती रुग्णालयात दाखल केलं। सैफच्या मणक्याला दुखापत झाल्याची रुग्णालयाकडून माहिती देण्यात आली। सैफ अली खानवर लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली। सैफ अली खानची प्रकृती स्थिर, डॉक्टरांची माहिती। सैफ अली खानच्या मणक्यातून 2.5 इंचाची वस्तू काढली। हल्ला प्रकरणाचा तपास पोलीस अधिकारी दया नायक यांच्याकडे। 10 टीमकडून तपास सुरू। पोलिसांनी सैफच्या घरातल्या नोकरांची चौकशी केली। सीसीटीव्ही फुटेजही तपासलं। फॉरेन्सिक टीमनं सैफच्या घरातील फिंगरप्रिंट्स घेतले। घरात फ्लोरिंगचं काम करणाऱ्या कामगारांना ताब्यात घेतलं। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।